नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत होतो 10 सिक्रेट ऑफ सक्सेस अँड इनर पीस, यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी 10 रहस्य. लेखक आहे डॉक्टर वेन डब्ल्यू डायर आणि अनुवाद केला आहे विद्या अंबिके यांनी. मी नेहमीच नवनवीन आशांचं स्वागत करत असतो. रॉबर्ट फ्रॉस्ट. पहिलं रहस्य, प्रत्येक गोष्टीसाठी खुलं पण कुठलीच आसक्ती नसणारं मन. आज मला जे काही वाटतंय ते बोलण्याची माझी इच्छा आहे, पण कदाचित उद्या याच्याच विरोधात बोलू शकेन असाही मी संकेत दाखवतो. राल्फ वॉल्डो इमर्सन. पहिलं रहस्य, प्रत्येक गोष्टीसाठी खुलं पण कुठलीच आसक्ती नसणारं मन. प्रत्येक गोष्टीसाठी खुलं पण कुठलीच आसक्ती नसणारं मन हे ऐकायला किंवा वाचायला जरी सोपं वाटत असेल तरी ते तेवढं सोपं नाही आहे. विचार करा, आपण किती गोष्टी मानून बसलो आहोत त्या आपण सहजासहजी सोडायला तयार नसतो. तुम्ही विचार करा की तुम्ही किती गोष्टी मानून बसला आहात. तुमच्या विचारांवर किती गोष्टींचा प्रभाव आहे. तुमचं राहण्याचं भौगोलिक स्थान, तुमच्या परंपरा, तुमचा विश्वास, तुमचे पूर्वज, तुमचा शारीरिक रंग, तुमचा आकार, तुमच्याकडील राजकीय परिस्थिती, तुमचे आई वडील, तुमचा शारीरिक आकार, तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात, ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकलेले आहात किंवा तुमच्या आजी आजोबांचा तुमच्यावर असणारा प्रभाव, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना तुमच्या मनावर पगडा आहे. जेव्हा तुम्ही या जगात आला होतात तेव्हा एक छोटंसं बाळ होतात. त्याच्यामध्ये असंख्य भावना होत्या, पण तुमच्यावर या समाजामध्ये राहण्यासाठी जे संस्कार केले गेले आहेत त्यामुळे तुमच्यातील कितीतरी गोष्टी उलगडायच्या राहून गेल्या. कदाचित तुम्हाला त्यावेळी या सर्व गोष्टींना नकार द्यायचा असेल, पण तुम्ही तुमच्या भोवती अशी काही सामाजिक आणि पारंपरिक संस्कृती व्यवस्था केली गेली होती की ती नाकारण्याची तुम्हाला कधी संधीच मिळाली नाही. तुम्हाला असेही काही लोक भेटले असतील ज्यांनी तुम्हाला कदाचित मन सर्व शक्यतांसाठी खुलं ठेवण्याचं प्रोत्साहन दिलं असेल, पण जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला माहिती आहे की जे तुमच्या समाजाच्या, जमातीच्या किंवा परंपरेच्या दृष्टिकोनातून योग्य होतं त्यानुसारच तुमची जीवनाची संकल्पना किंवा तुमचा धार्मिक विश्वास, तुमची वेशभूषा, तुमची भाषा हे सर्व बनत गेलेलं असतं. तुम्ही जर या गोष्टींच्या विरोधात जाण्याचा थोडा जरी प्रयत्न केलात तर अतिशय अधिकारवाणी पुन्हा एकदा तुमचा आवाज दाबला गेला असता किंवा तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सीमारेषेच्या मर्यादेत राहायला सांगितलं गेलं असतं. जी सीमारेषा आजपर्यंत सगळ्यांनी पाडली आहे त्या मर्यादेतच राहा असं सांगितलं गेलं असतं आणि त्या मर्यादेच्या आतल्या गोष्टींसाठी मन खुलं ठेवा असंही सांगितलं गेलं असतं. तुम्ही ज्या धर्माचे असाल त्या धर्माचा आदर करा, सन्मान करा असं तुम्हाला शिकवलं गेलं. तुमचे पालक ज्या गोष्टी विचारसरणीच्या असतील त्या विचारांचा आदर करायला सांगितलं असेल. मनावर मर्यादा घालण्याचं किंवा इतर गोष्टींना स्वीकारण्याचं आपल्या पूर्वजांचं जे काही कारण असेल ते असो. त्या काळात कदाचित ती गरज असेल, कारण आजच्या काळापेक्षा तो काळ अतिशय वेगळा होता. तेव्हा लोकसंख्याही अतिशय कमी होती, पण आजचा काळ वेगळा आहे. त्यामुळे आजही त्याच पूर्वीच्या बंद मनाच्या पद्धतीने आपण जगू शकत नाही. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मन सर्व शक्यतांसाठी खुलं ठेवा. जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये निराशेचा थारा द्यायचा नसेल आणि अकारण मर्यादा टाकणाऱ्या गोष्टींना विरोध करायचा असेल तर मी विनंती करतो की तुमचं मन सर्व शक्यतांसाठी खुलं ठेवा, ओपन ठेवा. आपल्याला जर आपल्या वैयक्तिक आणि जागतिक शांतीसाठी काही योगदान करायचं असेल तर सर्व गोष्टींसाठी खुलं,
पण कुठल्याही गोष्टीसाठी आसक्त नसणारं मन असणं आवश्यक आहे. सर्व गोष्टींवर मोकळेपणाने विचार करणारं, खुलं पण कशाचीही आसक्ती नसणारं मन हे सर्वात मूलभूत तत्व आहे आणि ते तुम्ही अंगी बाणवलं पाहिजे असंच मी म्हणेन. आपल्याला असं ज्ञानच किती आहे की आपण निराशावादाला थारा द्यावा. एखाद्या बीजातून अंकुर फुटतानाची क्रिया कधी पाहिली आहेत का? ती निसर्गाची किमया पाहण्याची संधी घ्या. मी किमया बघताना लहानपणी जसं आश्चर्य वाटायचं तसं आश्चर्य तुम्हाला आतमध्ये वाटू द्या. एक प्रसिद्ध कवी रोमिन यांनी म्हटलं आहे की सेव्ह युअर क्लेवरनेस अँड परचेस बिवाइल्डरमेंट. म्हणजेच तुम्ही तुमची सगळी हुशारी विकून वेडेपणा विकत घ्या. बीजातून अंकुर फुटणं हे जीवनाची सुरुवात दर्शवतं. या पृथ्वी तलावावर काय, कुठेही, कुणालाही हे माहीत नाही की बीजातून अंकुर कसा फुटतो. अशी कोणती गोष्ट आहे जिच्यामुळे त्या अंकुरामध्ये, त्या बीजामध्ये जीव ओतला जातो. आतल्या आतमध्ये असणारी जाणीव, दृष्टी, त्या दृष्टीला पाहणारा दृष्टा, दृश्य आणि त्यातून लावलेले अर्थ, हे कशामुळे तयार होते, कोण तयार करतं, असे असंख्य प्रश्न आहेत ज्यांना कुठलाही अंत नाही. काही वर्षापूर्वीच आपण पृथ्वीवरच्या लोकांनी मंगळावर एक थोडासा छोटा वाहन पाठवलं होतं. या वाहनाला रिमोट कंट्रोलने नियंत्रित केलं जात होतं. जेव्हा त्या रिमोट कंट्रोलने ते वाहन हलवायचं होतं तेव्हा त्या रिमोट कंट्रोल पासून त्या वाहनाला जे सिग्नल जातात ते तिथपर्यंत पोहोचवायला 10 मिनिटं लागली. 10 मिनिटानंतर तो सिग्नल तिथे पोहोचला आणि मग सूचनांद्वारे त्या वाहनाने मंगळावरील मातीचे नमुने किंवा काही गोष्टी अभ्यासासाठी गोळा केल्या. आपल्याला आजच्या तंत्रज्ञानाबद्दल थोडं आश्चर्य वाटतं, पण कधी आपण या विश्वाचा विचार केला आहे का? त्याचं आश्चर्य कधी आपल्याला वाटलं आहे का? केवढं भव्य, ज्याचा कुठलाही अंत नाही आहे. मंगळ जो आपल्या ग्रहाजवळचा शेजारी आहे त्याच्यापर्यंत सिग्नल्स पोहोचवायला आपल्याला एवढा वेळ लागला, पण आता तुम्ही पान वाजता वाजता उलटेपर्यंत या ग्रहांमध्ये किंवा या अवकाशामध्ये कितीतरी मोठमोठ्या हालचाली झाल्या असतील, पण त्याचा कधी आपण विचार केला नाही. हे सगळं कसं होत असेल? आपण एक छोटंसं वाहन आपल्या घरापासून शेजारच्या घरापर्यंत नेलं तरी आपल्याला आपल्या तंत्रज्ञानाचं केवढं कौतुक वाटतं. तर या सगळ्या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटायला पाहिजे. अवकाशामध्ये करोडो ग्रह आहेत, आकाशगंगा आहेत. फक्त आपली एक आकाशगंगा नाही, तर अशा कितीतरी आकाशगंगा अस्तित्वात आहे. संपूर्ण विश्वाचं ज्ञान असूनही आपल्याकडे उपलब्ध नाही. केवढं विशाल असेल हे विश्व. विचार करा, या विश्वाचा कुठे अंत असेल का? तो आपल्याला सापडेल का? आणि जर काही अंत असेल, जर त्याची अंतिम रेषा असेल तर ती कशी असेल? आणि जर असेल तर ती कोणी बांधली असेल? आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन एक विश्वाची अशी अंतिम रेषा असलीच तर त्याच्या पलीकडे काय असेल? या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे असणारं ज्ञान खूपच तोकडं आहे किंवा अगदी नसल्याबरोबरच आहे. मग या जगाबद्दल, त्यात असणाऱ्या संभावनांबद्दल काही माहीत नसताना आपण निराश कसं होऊ शकतो? विचार करा, या निसर्गाची तरी आपल्याला कितीशी माहिती आहे. गर्भधारणा झाल्यानंतर काही आठवड्यांमध्येच गर्भामध्ये हृदय धडकू लागतं. हे कसं होतं किंवा त्यात जीव कुठून येतो हे कुणालाच माहीत नाही. ते अद्यापही पूर्णपणे अज्ञातच आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं सांगणारे लोक भेटतील की अमुक समस्या सोडवायला एक मार्ग आहे, तेव्हा लक्षात ठेवा की समोरच्याला किंवा आपल्याला मुळात काहीच माहीत नाही.
आपण आपल्या तोकड्या ज्ञानाच्या आधारे निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. आपल्याला अजून खूप काही जाणून घेणं बाकी आहे, शिकणं बाकी आहे. निराशावादाला नेहमी विरोध करा, अगदी सर्व शक्तीनिशी विरोध करा. कारण आपल्याला जर या जगाची पुढे असणाऱ्या शक्यतांची पूर्ण माहिती नाही तर आपण निराश कसं होऊ शकतो. तुम्ही विचार करा की 200 वर्षापूर्वी असणारा माणूस आजच्या जगाबद्दल कल्पना तरी करू शकत असेल का? आज आपण सहजतेने विमानाने प्रवास करतो. वीज, त्यावर चालणारी उपकरणे, ऑटोमोबाईल्स, रिमोट कंट्रोल्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, इंटरनेट, वेगवेगळ्या यंत्रणा, टेलिफोन्स, मोबाईल आणि अशा अनेक गोष्टी आज आपण पाहतो. या सगळ्या गोष्टी आपण माइंडनेस किंवा मनाच्या खुलेपणाचा परिणाम आहे. जेव्हा तुमचं मन खुलं असतं तेव्हा ते तुम्हाला सुधारणा करण्यासाठी आणि भरभराट करण्यासाठी निमित्त ठरतं, प्रोत्साहन देतं. आपल्या भविष्यामध्ये काय असेल त्याविषयी कधी कल्पना केली आहे का? आपलं मन जर खुलं असेल तर निरनिराळ्या संभावना बघायला, नवीन काहीतरी निर्माण करायला आणि विकास करायला मदत करतं. पण मन जर बंद असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून दूर नेतं. नेहमी लक्षात ठेवा की आपण ज्या पद्धतीने गोष्टी करतो त्याच पद्धतीने सतत करत राहिलो तर आपली कधी प्रगती होणार नाही. तुमच्या आतमध्ये अमर्याद क्षमता आहेत आणि त्यातूनच आश्चर्य निर्माण होतात. म्हणूनच तुम्हाला जीवनामध्ये आश्चर्य निर्माण करायची असतील तर त्यासाठी तुमचं मन खुलं ठेवणं आवश्यक आहे. मन खुलं असेल तरच हे शक्य आहे. अद्भुत मानसिकता. तुमच्यात अमर्याद क्षमता आहेत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेला कधीही कमी लेखू नका. जसं मायकल अँग्लो यांनी म्हटलं आहे की एखाद्या गोष्टीत अपयश आलं तर त्यात तुम्ही स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवल्या ही समस्या नसून तुम्ही स्वतःकडून खूप कमी अपेक्षा ठेवल्या ही समस्या आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आतमध्ये जीवनात आश्चर्य घडवून आणण्याची क्षमता आहे. ती क्षमता म्हणजे तुमच्यात असणारी अशी एक ज्योत जी अतिशय तेजस्वी असून तिचं तेज कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होत नाही. ज्या लोकांमध्ये अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवल्या त्या लोकांनी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. खरं म्हणजे त्यांनी त्याच स्वतःशी असणारा सत्याबाबतचा करार पुन्हा एकदा नव्याने लिहिला होता. तुम्हाला जर दैवी चमत्कार अनुभवायचे असतील तर प्रथम तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी दैवी आहे असं मानावं लागेल. कोणीतरी म्हटलं आहे की विथ गॉड ऑल थिंग्स आर पॉसिबल, म्हणजे देवाला सर्व काही शक्य आहे. सर्वांसाठी खुलं असणारं मन म्हणजेच असं मन जे शांती आहे, ज्यामधून सगळ्यांसाठी प्रेमच बाहेर पडत असतं. असं मन ज्यामध्ये क्षमाशीलता आहे, दानशूरता आहे, सर्वांसाठी आदर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मनामध्ये हा पक्का विचार आहे की तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी शक्य आहे. तुम्हाला जे हवं असतं ते मिळण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. मन जर खुलं असेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्या आत रुजतात. आजपर्यंत कोणत्याही काळामध्ये आश्चर्य घडवून आणण्यासाठी कोणत्याही माणसाने वापरलेली वैश्विक नियम हेच आहेत. अशाच प्रकारे आयुष्यामध्ये आश्चर्य घडवून आणली जातात आणि तुमच्यामध्ये त्याच क्षमता, तीच ऊर्जा आणि तशीच ईश्वराची जाणीव आहे जी आश्चर्य घडवून आणणाऱ्या लोकांच्या आतमध्ये होती. पण फक्त तुम्हाला याची जाणीव व्हायला हवी की हे सर्व तुमच्यामध्ये आहे आणि त्यावरच तुमचा विश्वास असायला हवा.
ज्याविषयी तुम्ही विचार करता त्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतात. ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता त्या गोष्टी कित्येक पटींनी वाढून तुमच्या जीवनात येतात. जर तुमच्या मनात अनेक शंका असतील आणि मन संकुचित होत असेल तर तुम्ही शंकेच्या विचारात गुरफटून जायला अधिक नकारात्मक व्हाल. आपल्याला हे माहीतच आहे की जे विचार आपण करतो त्याच गोष्टी समोर येतात, म्हणून मग त्याचे पुरावे तुम्हाला मिळू लागतात. जर तुमचं मन प्रत्येक गोष्टीसाठी खुलं असेल तर तुम्ही त्या शंकेच्या विचारांवर कृती करणार नाही, तर आतल्या आवाजाचा किंवा आतल्या ऊर्जेचा संदर्भ घेऊन त्यावर कृती कराल. मग तुम्ही नवीन गोष्टी निर्माण करू शकाल. तसेच तुमच्या जीवनात नवनवीन आश्चर्य निर्माण करू शकाल. वॉल्ट विटमॅन यांनी असं लिहिलं आहे की माझ्यासाठी प्रत्येक इंच न इंच आश्चर्य आहे, मिरॅकल आहे. प्रत्येक गोष्टीसाठी खुलं म्हणजे नेमकं काय? प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला कुठेही अपवाद नाही. जेव्हा एखादा माणूस तुम्हाला एखादी गोष्ट सुचवतो जी तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध आहे किंवा जी तुम्हाला पटत नसेल, तेव्हा काहीही सांगता हे शक्य नाही असं म्हणण्याऐवजी असं म्हणा, मी यापूर्वी कधीही विचार केला नाही, मी याविषयी नक्कीच विचार करेन. सर्व आध्यात्मिक परंपरांसाठी आणि आध्यात्मिक कल्पनांसाठी खुले राहा. एखादी अशी गोष्ट, अशी स्कीम, कल्पना जी भयंकर वाटेल, वेडेपणाची वाटेल, ती सुद्धा ऐकून घ्या. कोणी असं म्हणत असेल की एखाद्या क्रिस्टलमुळे आजार बरा होतात किंवा एखादं झाड, कुठलंसं पान तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करतं किंवा काही लोक पाण्याच्या खाली श्वासोश्वास घेऊ शकतात किंवा शक्य असेल तर या सगळ्या गोष्टी ऐकून याबाबत उत्सुकता दाखवा. लहानपणापासून ज्या गोष्टी, ज्या धारणा तुमच्यामध्ये रुजवल्या गेल्या, ज्या आसक्ती तुमच्यामध्ये निर्माण झाल्या आहेत, त्या सर्व आसक्ती, त्या सर्व धारणा सोडून द्या. तुमचं मन सर्व शक्यतांसाठी तयार ठेवा, कारण तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता तसंच तुमच्या बाबतीत घडेल. एखादी गोष्ट शक्य आहे किंवा अशक्य आहे, जे तुम्ही म्हणाल तेच खरं होईल. हे कसं होतं? तर ज्या गोष्टीवर तुमचा पक्का विश्वास असतो तसं तुमच्या बाबतीत घडतं. समजा तुम्हाला असा विश्वास असेल की तुम्ही कधीही श्रीमंत, यशस्वी, कलाकार, ॲथलेट, गायक असं काहीही होऊ शकत नाही, तर तुमचा आतला हा विश्वास तुम्हाला या गोष्टी करण्यापासून थांबवेल. जेव्हा तुम्ही स्वतःला बरोबर सिद्ध करू पाहत असता तेव्हा तुम्ही तुमच्या धारणांशी आसक्त असता. तुम्हाला असं वाटत असतं की ज्या गोष्टी आता आहेत त्या गोष्टी कायम तशाच राहणार आहेत. आसक्तीपासून मुक्ती. या पहिल्या रहस्यामध्ये दोन मुख्य घटक आहेत. पहिलं घटक म्हणजे असं मन जे सगळ्या संभावनांसाठी खुलं असेल, आणि दुसरं गट म्हणजे असं मन जे कधीही कशाशीही आसक्त नसेल किंवा सगळ्यापासून अलिप्त असेल. तुमच्या आसक्ती याच सर्व समस्यांचं मूळ आहे. एखादी गोष्ट मिळवणं, काहीही करून स्वतःचं खरं करणं किंवा इतरांनी आपल्याला श्रेष्ठ म्हणूनच पाहिलं पाहिजे, या सर्व आसक्ती आहेत. पण तुमच्याकडे खुलं मन असेल तर या सर्व आसक्तींना ते विरोध करेल आणि तुम्हाला आंतरिक शांतीचा व यशाचा अनुभव मिळवून देईल. जर तुम्हाला या आसक्तीपासून मुक्त व्हायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्ही स्वतःला बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. थोडंसं वेगळं होऊन स्वतःला पाहायला शिकायला हवं. जर तुम्हाला तुमचं शरीर आणि मालमत्ता सर्वात महत्त्वाची वाटत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात अहंकार हीच प्रबळ शक्ती आहे.
या अहंकाराला जर तुम्ही योग्य प्रकारे झुकवू शकलात तर तुम्ही तुमच्या आंतरिक आत्म्याला एक मार्गदर्शक शक्ती म्हणून तुमच्या जीवनामध्ये आमंत्रित करू शकाल. एक आध्यात्मिक जीव म्हणून तुम्ही तुमच्या शरीराला वेगळं होऊन पाहू शकाल, साक्षी भावाने पाहू शकता, तसेच तुमच्यात असणाऱ्या अनुभवू शकता. तुमच्यातील आध्यात्मिकता ही तुमच्या आसक्तींमधला फोलपणा पाहू शकता, कारण तुमचा अंतरात्मा हा अनंत आहे. बाहेरची कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी किंवा यशस्वी बनवू शकत नाही. आनंद, यश या गोष्टी आंतरिक आहेत आणि त्या तुम्ही आतूनच बाहेर घेऊ शकता, किंबहुना तुम्हाला त्या आतूनच मिळतात. जर तुम्ही शांततेबद्दल विचार कराल तर तुमच्या आतमध्ये शांततेच्या भावना तयार होतील. त्या भावना तुमच्या जीवनात प्रत्येक प्रसंगामध्ये शांतपणा आणतील. जर तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याशी आसक्त असाल किंवा अशा कुठल्या शक्तीचा शोधात असाल जी तुम्हाला यश आणि शांती मिळवून देईल, तर आयुष्यभरही ती गोष्ट तुम्हाला मिळू शकणार नाही. एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असणं आणि त्याच वेळी त्या गोष्टीबद्दल अलिप्तता असणं हे शक्य आहे. तुम्हाला जीवनामध्ये नेमकं काय मिळवायचं आहे हे माहिती असून तुम्ही परिणामांपासून अलिप्त राहू शकता. कसं तर एक वाक्य आहे की जेवढं जास्त संयम असेल तेवढेच लवकर परिणाम मिळतात. हे वाक्य जरी विरोधाभासी वाटत असेल तरी सुद्धा ते बरोबरच आहे. जेव्हा तुमच्या आतमध्ये प्रचंड संयम असतो तेव्हा तो संयमच हे दर्शवतो की तुम्हाला याचा परिणाम मिळणार हे खात्रीच आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ती गोष्ट योग्य मार्गाने योग्य वेळी मिळतेच. या नियमाचा जो परिणाम तुम्हाला ताबडतोब मिळतो तो म्हणजे तुम्हाला आंतरिक शांतीचा अनुभव मिळतो. तेव्हा तुम्ही परिणामांपासून अलिप्त असता, तेव्हा तुम्ही शांत असता आणि जेवढं मन शांत असेल तेवढंच येणारं फळ किंवा परिणाम तुम्हाला स्पष्ट दिसू शकतात. समजा तुमच्या समोर 2 जादूच्या कांड्या असतील आणि त्यातली एक निवड करायची असेल. त्यातील पहिली जादूची कांडी अशी आहे ज्याद्वारे भौतिक जगातील तुम्ही कुठलीही इच्छा पूर्ण करू शकता आणि दुसऱ्या जादूच्या कांडीने तुम्हाला तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये शांतता मिळणार असेल, अशी शांतता जी कुठल्याही परिस्थितीमध्ये ढवळणार नाही. तुम्ही वरीलपैकी कोणती जादूची कांडी निवडाल? भौतिक जागतिक वस्तू मिळवून देणारी की निश्चल आंतरिक शांती देणारी? जर तुम्ही निवड शांततेची असेल, आत्मिक शांततेची असेल, तर ती जादूची कांडी आहेच. फक्त त्यासाठी तुम्ही मन खुलं ठेवा आणि प्रत्येक गोष्टीपासून अलिप्त ठेवा. जसं घडतंय तसं घडू द्या. जीवनामध्ये प्रत्येक प्रक्रियेचा आनंद घ्या, पण कधीही तुमचा आनंद किंवा यश हे इतरांवर अवलंबून असू देऊ नका. तुमचं यश आणि आनंद हा इतर गोष्टींवर, एखाद्या जागेवर किंवा एखाद्या माणसावर अवलंबून असायला नको. नाती जपताना ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्याकडून काहीही अपेक्षा करू नका. ते जसे आहेत तसे त्यांच्या गुणदोषांसहित त्यांना स्वीकारा. त्यांनी काय करावं हे तुम्ही ठरवू नका. कुठल्याही अपेक्षेशिवाय, कुठल्याही आसक्तीशिवाय त्यांच्यावर प्रेम करा. असं केलं तर तुम्हाला आयुष्यभर आंतरिक शांतीचा अनुभव मिळेल. खरं प्रेम म्हणजे समोरचा माणूस जसा आहे तसं त्याचा स्वीकार करून त्याच्यावर प्रेम करणं. तुम्हाला त्यांनी जसं असावं असं वाटतं त्यावर नाही. यालाच खुलं आणि अलिप्त मन आहे असं म्हणता येईल. ही ऑडिओ बुक आपल्याला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.